एकीकडे नाशिक शहरात कैलाश कुंडलवार हा अवैध सावकार चर्चेत असतानाच दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात सावकारीच्या जाचाला कंटाळून एक तरुण व्यावसायिकानं आत्महत्या केली आहे। सटाणा पोलिसांनी या प्रकरणी तब्बल 12 सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करत 8 सावकारांना बेड्याही ठोकल्यात। यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे। काय घडले नक्की आपण पाहूयात। फोटोत दिसणारा हा जनार्दन महाले, तो त्याचे वृद्ध आई वडील आणि 2 भावांसह सटाण्यातल्या दऱ्हाणे गावात राहत होता। सलून व्यवसाय चालवून तो उदरनिर्वाह करायचा। त्यामधून भागत नसल्यानं त्यानं सावकाराकडून कर्ज घेतलं। त्यानंतर सावकारांकडून जनार्दनचा सातत्यानं छळ होऊ लागला। या छळाला कंटाळून अखेर जनार्दननं गळफास लावून आत्महत्या केली। घरातला करता मुलगा गेल्यानं आई वडिलांना मोठा धक्का बसलाय। व्यवस्थित वागायचा नाराज वगैरे नाही, काही नव्हतं। मग ही घटना कधी घडली? ही 15 तारखेला झाली। मग तुम्हाला म्हणजे घरातलं गेला मोठा धक्का बसला। जनार्दनच्या आई वडिलांनी कुणाही विरोधात तक्रार केली नव्हती। मात्र सावकारी पाशातून जनार्दननं आत्महत्या केल्याची कुजबूज होती। पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास देखील सुरू केला। पोलिसांनी जनार्दनचा मोबाईल ताब्यात घेतला। सावकारी जाचातून आपण आत्महत्या करत असल्याचं जनार्दनच्या आवाजातलं रेकॉर्डिंग पोलिसांना सापडलं। त्यानंतर पोलिसांनी सावकारांच्या मुसक्या आवळल्या। यात आतापर्यंत 12 सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे। आतापर्यंत 8 अवैध सावकारी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। 2 दिवसानंतर नातेवाईकांकडे चौकशी करता नातेवाईकांनी आता झाला तो प्रकार होऊन जाऊ दे, आम्हाला कोणाची तक्रार द्यायची नाही असे म्हणून अंग काढून घेतले। आम्हाला शंका आली। संपूर्ण त्याच वेळी संपूर्ण शहरामध्ये, सटाणा शहरामध्ये सगळीकडे कुजबूज होती की या मुलाचा, तरुण व्यावसायिकाचा काही सावकारांनी गलिच्छ व्यवहार करून, मनमानी करून त्याला सारखा तगादा लावल्यामुळे त्याचा मानसिक प्रेशर आले आणि त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले गेलेले आहे। सदरची माहिती मिळताच आम्ही त्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण केलं। तो मोबाईल ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप आम्हाला मिळून आली। त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या तरुण व्यावसायिकानं सांगितलं होतं की त्याला कसा कसा छळ केला, कोणी छळ केला, हे सगळं त्यानं सांगितलेलं आहे। अवैध सावकारीमुळे अनेकांचे बळी गेलेत। असं असलं तरी अवैध सावकारी दिवसेंदिवस वाढते। अवैध सावकारीमुळे राज्यात अनेक निष्पापांचे बळी गेल्याचे आपण पाहिले। सटाण्यात देखील जनार्दन महाले या तरुणाने अवैध सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। जनार्दन महालेच्या रूपाने जनार्दन महालेच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले। त्यामुळे अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। अनेकांचे बळी घेणाऱ्या अवैध सावकारीचा कायमचा बिमोड करण्याची आता गरज निर्माण झाली आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, सटाणा, नाशिक।